श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. भागवत एकादशीला महिलांनी या मंत्राचा जप करावा. त्यामुळे घरात सुख समृद्धीने भरभराट होईल. कुठला मंत्राचा जप करायचा आहे तो मी सांगणार आहे. त्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. वारकरी संप्रदायात हे व्रत अगदी भक्तिभावाने केले जाते. या दिवशी भगवान विष्णूंची पूजा केली जाते. विष्णूंची अत्यंत प्रिय तिथी अशी तिची प्रसिद्धी आहे. या दिवशी विष्णू भक्त आणि विठ्ठल भक्त उपवास करतात. जो व्यक्ती या दिवशी भगवान विष्णूंसह माता लक्ष्मीची देखील मनोभावे पूजा करतो ती व्यक्ती पापमुक्त होते असं म्हटलं जातं. त्या व्यक्तीची उत्तरोत्तर प्रगती होते. या दिवशी विशेष असे महिलांनी व्रत व उपवास करावे. त्याचबरोबर या दिवशी विष्णू भक्त देखील हे व्रत करतात. नित्य व काम्य असे हे उभयविध व्रत आहे. व्रतविषयक सामान्य नियम यालाही लागू आहेत. एकादशीच्या बाबतीत स्मार्त व भागवत असे 2 संप्रदाय आहेत. वर्षाच्या 24 एकादशा नियमाने करणे व त्या दिवशी विष्णुपूजा, जागरण, हरिकथा, श्रवण इत्यादी गोष्टी करणे हे नित्य व्रत सांगितले आहे. रात्रंदिवस उपवास व रात्री जागरण करून संपूर्ण दिवस हरिकीर्तनात घालवणे हा या दिवसाचा विशेष आहे. ही एकादशी मोठ्या एकादशींपैकी एक आहे. त्यामुळे याचे विशेष असे महत्त्व आहे. या दिवशी उपवास केला असता सर्व मनोकामना पूर्ण होतात. महिलांनी उपवास केल्याने त्यांच्या इच्छा पूर्ण होतात. विवाहित महिलांच्या संसारात अचानक सुख, समृद्धी व भरभराट होते. म्हणून या दिवशी ओम नमो नारायणाय या मंत्राचा शक्य तितका जास्त जप करावा. हा जप कमीत कमी 21 वेळा, 51 वेळा, 108 वेळा किंवा त्याहूनही जास्तीत जास्त कितीही वेळा करू शकता. त्यामुळे जीवनातील कुठल्याही अडचणी असतील, काही समस्या असतील, विघ्न येणार असेल ते देखील याने दूर होणार आहे. तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.